पावसाळ्याच्या सुरुवातीला मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे। चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूयात। मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये। तर मी इथे 1 कप पांढरे तीळ घेतलेले आहेत। त्यांना मस्त असं मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित। गॅसची फ्लेम अजिबात हाय करू नका, नाहीतर करपल्या जातील तीळ। तीळ पटकन भाजतात, त्यामुळे मीडियम फ्लेम करायचं आणि व्यवस्थित हलवत राहायचं आहे, जेणेकरून छान गरम होतील तीळ। एका साईडला तीळ छान भाजत आहे तोपर्यंत मी इथे अर्धा सुखा नारळ घेतलेला आहे। त्याला छान असं किस करून घ्यायचं, खोबरा किस तयार करायचं आपल्याला याचं। तर याला मी छान असं किसून घेणार आहे मोठ्या आकाराच्या किसणीने। तर पाहू शकता खोबरा किस इथे वाटीभर तयार झालेला आहे। अशा पद्धतीने छान असं पांढरा शुभ्र खोबरा किस तयार झालेला आहे। इकडे आपले पांढरे तीळ सुद्धा छान असं भाजून झालेले आहेत, छान गरम झालेले आहेत। आता यांना एका बाउलमध्ये ट्रान्सफर करायचं, म्हणजे काढून ठेवायचं आहे। पाहू शकता छान भाजल्या गेलेले आहेत, यांना मी काढून ठेवते। आता याच पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तूप घालणार आहे आणि यावरती काजूचे काप आणि बदामाचे काप घालायचे आणि त्यांना छान असं कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे। तुम्ही इथे आणखीही ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता तुमच्या आवडीनुसार। छान असं सर्वात अगोदर काजू आणि बदामाचे काप मी फ्राय करून घेते। यांना थोडासा डार्क कलर आलेला आहे। आता इथे खोबरा किस घालते आणि याला सुद्धा त्यासोबतच छान असं फ्राय करून घेते, रोस्ट करून घेते। खोबरा किस थोडं लवकर शिजत असतो, लवकर डार्क कलर येतो त्याला, त्यामुळे याला उशिरा घातलेला आहे। पाहू शकता छान असा कलर आलेला आहे। आता आपण गॅसची फ्लेम बंद करून याला थंड होण्यासाठी एका साईडला ठेवायचं। खूप छान कलर आलेला आहे, याला साईडला ठेवायचं। आता इकडे मी गूळ घेतलेला आहे। तुम्ही ऐवजी साखर वापरली तरीही चालेल, परंतु गूळ हेल्दी असतो, त्यामुळे मी ते 2 बट्ट्या गुळाच्या घेतलेल्या आहेत। यांना किसून घ्यायचं। तर पाहू शकता सर्व गूळ मी अशाच पद्धतीने किसून घेतलेला आहे, परंतु चिवट असल्यामुळे तो चिकटून बसलेला आहे। आता इथे पांढरी तीळमध्ये गूळ छान असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं, आणि मिक्स केल्यानंतर हे सर्व मिक्सरच्या जारमध्ये घालायचं आणि मिक्सर बंद चालू करत याला छान असं पावडर तयार करून घ्यायचं याचं। तर पाहू शकता छान असं गूळ आणि तिळाचं पावडर तयार झालेलं आहे मोकळासूत। आता याला एका भांड्यामध्ये काढून घेऊया। एका भांड्यामध्ये काढल्यानंतर आता आपण यामध्ये ड्रायफ्रूट जे आपण रोस्ट करून घेतलेले होते ते सर्व यामध्ये घालायचे। खूप हेल्दी रेसिपी तयार होणार आहे आपली आजची। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला अजिबात विसरू नका। तर पाहू शकता सर्व ड्रायफ्रूट्स यामध्ये घातल्यानंतर सर्व एकजीव करून घ्यायचं आहे मिश्रण। इथे तुम्हाला वाटलं तर ड्रायफ्रूटसुद्धा तीळ आणि गूळ बारीक करत असताना त्यामध्ये घालू शकता, पण मी घातलेलं नाही, कारण दाताखाली येतात तेव्हा खूप छान टेस्ट येते ड्रायफ्रूट्सची, त्यामुळे मी यांना अख्खेच ठेवलेलं आहे। सर्व अशा पद्धतीने मिक्स करून घेतलं व्यवस्थित। आता याचे छोट्या मोठ्या मीडियम आकाराचे लाडू वळून घ्यायचे आहेत आपल्याला। तर पाहू शकता एक लाडू छान असं तयार झालेला आहे मीडियम आकाराचं, एकदम हेल्दी लड्डू आहे हा। एक जरी तुम्ही रोज खायला दिलं मुलांना तर त्यांची रोगप्रतिकारशक्ती भयंकर वाढेल। आणि पाहू शकता खूप छान सर्व लड्डू मी अशाच पद्धतीने तयार करून घेणार आहे। रोगप्रतिकारशक्ती वाढविणारे लड्डू, पावसाळ्यात कोणत्याही प्रकारचे आजार दूर करणारे लड्डू तयार होणार आहेत सर्व। आणि ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। खूप खूप धन्यवाद।